तर अगणित फुलं आलेली आहेत. पीठ मळते प्राणाय स्वाहा पाणा. कारण महालक्ष्मी मातेला गुळापासून बनवलेले पदार्थ खूप आवडतात. हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर आज आमच्याकडे ना छोटासा धार्मिक कार्यक्रम आहे, तो म्हणजे गुरुवारच्या उद्यापनाचा. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी 4 उपास ठेवलेले. तर शेवटच्या गुरुवारी एकादशी होती, त्याच्यामुळे मला उद्यापन नाही करता आलं. आज 5वा गुरुवार येतो आणि पौष महिना आहे, तर म्हणलं आज छोटंसं उद्यापन करावं, 5 सवाशीण जेवायला घालाव्यात. भविष्यात हा उपास ठेवणं होईल न होईल, म्हणलं आज उद्यापन करावं. तर त्याची तयारी माझी सुरू आहे. तर या इथं मी सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून ठेवलेल्या आहेत आणि इथं कोथिंबीर आणि पुदिना सुद्धा धुवून ठेवलेला आहे. टोमॅटो फक्त धुवायचे राहिलेले आहेत आणि या इथं छोले शिजायला ठेवलेले आहेत हंडीमध्ये. आणि मला आता अगोदर फोडणीसाठी डब्बा बनवायचा आहे आणि त्याच्यानंतर मला या सवाशीणच्या जेवणाची तयारी करायची आहे. तर अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करून घेते, नंतर पुढच्या कामाला सुरुवात करते. आज गोकर्णाला एक फुल आलेलं आहे आणि कुंदाला पण भरपूर फुलं आलेले आहेत. आणि समोर पारिजातचं झाड आहे, त्याला तर अगणित फुलं आलेली आहेत. तुलसी श्री सखी स्वयंपाक करणे पुण्य नमस्ते नाणुते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णू प्रियाय नमो नमः. तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. फोंडेजींची या इथं देवपूजा चाललेली आहे. फोंडेजींची नाही काय, सॉरी, फोंडे देवाची पूजा. अच्छा, फोंडेजी देवांची पूजा करत आहेत आणि मी इथं स्वयंपाक सुद्धा करत आहे एका साईडला. तर इथं शापूची भाजी फोडणीला टाकलेली आहे. इथं छोले अजून शिजत आहेत, बराच वेळ लागतो छोले शिजायला. माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे आता आणि मी या इथं नैवेद्यासाठी शिरा बनवत आहे गुळ टाकून. कारण महालक्ष्मी मातेला गुळापासून बनवलेले पदार्थ खूप आवडतात. आणि या इथं मी फोंडेजींचा डब्बा सुद्धा भरलेला आहे. रवा सुद्धा चांगला भाजलेला आहे तुपामध्ये आणि याच्यामध्ये हे गुळाचं पाणी घालते. मी सवाशीण जेवणासाठी छोलेची भाजी, पुरी, मसाले भात आणि गुलाबजाम बनवणार आहे. गुलाबजाम तर रात्री बनवलेलेच आहे. लवकर या फोंडेजी. गुळापासून बनवलेला शिरा तयार झालेला आहे आणि ते देवाला नैवेद्य दाखवते. प्राणाय स्वाहा पाणाय स्वाहा व्याणाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा नैवेद्यं समर्पयामि. देवासमोर मी सुंदर फुलांची रांगोळी काढलेली आहे. आता गौरी मातेला नैवेद्य दाखवते. प्राणाय स्वाहा पाणाय स्वाहा नैवेद्यं समर्पयामि. हे जगज्जननी महालक्ष्मी माता माझी इथं भात बनवण्याची तयारी चालू झालेली आहे आणि भाभी पण आलेल्या आहेत मदतीला. भाभी पुरीसाठीचं पीठ मळत आहेत आणि इथं मी छोलेची भाजी बनवली आहे. रखना पड़ता है, नहीं साफ सफाई से लेकर बनाने से सब. आता मी पुऱ्या बनवतो आहे, मी तळती आहे आणि भाभी खाली बसून बनवत आहेत पुऱ्या. झालेले आमचा सगळा स्वयंपाक झालेला आहे. आता फक्त पुऱ्या तळायच्या. अर्ध्या झाले, अर्ध्या राहिलेल्या आहेत. सगळ्या सवाशीणी आलेल्या आहेत आणि त्यांच्या अगोदर ओटी भरते आणि नंतर मग जेवण वाढते. आमचं रोज असतं ना गजरा लावा. के लंबे बाल पुढच्या महिन्यापासून काहीच नाही बघा. तुम्ही महालक्ष्मी नाही एकाला देऊ कोणाला पुस्तक जे पकडतो ते
हळदी कुंकू घेऊन आली आहे. बरं, चांगलं. आम्ही प्रसाद ग्रहण करतोय आता. मी पण या प्रसाद ग्रहण करायला. सावकाश घ्या, सगळे इथेच आहे बरं का ताई. तुम्ही पण निवांत जेव्हा आम्ही घेतो. चला, आम्ही निघतो आता. छान झाला होता ना. आणि सगळा स्वयंपाक हा बिना कांदा लसणाचा होता. कांदा लसूण अजिबात स्वयंपाकामध्ये वापरलं नाही. खूप सुंदर झाले आणि गुलाबजामुन तर एवढे छान होते, एकच नंबर. आणि स्पेशली खव्याचे होते. खूप छान झाला स्वयंपाक. पुन्हा या जेवण करायला. हो हो, नक्कीच येणार. ताई चालले या ताई पुन्हा निवांत. ठीक आहे. एवढी सारी भांडी घासलेली आहेत. किचन ओटा पण स्वच्छ केलेला आहे. आणि एक मैत्रीण थांबलेली आहे माझ्याशी गप्पा मारत. तिच्याशी गप्पा मारत मारत मी एवढी सारी भांडी घासली, किचन ओटा स्वच्छ केला. आणि आमच्या घरामध्ये हे नवीन गॅजेट आलेलं आहे. याचं नाव काय दादू? वायफाय नाव आहे. आणि हे एअरटेलचं वायफाय आहे. आणि आता माझा दादू रात्रभर जागायला रिकामा झाला. आज तू वॉचमनची ड्युटी कर, खाली जाऊन बसायचं. वॉचमन म्हणलं तू आराम कर, पगार तू घे वॉचमनचा. ठीक आहे, चांगलं आहे. मना माझा बेबी आलेला आहे कॉलेजवरून. अरे खुश हो गया तू? बघ, आनंदाची गोष्ट आहे. ऑक्सिजन आ गया तुम्हाला. किती खड्डे पाडले? खड्डे तर पाडलेले आहेत, पण ड्रिल नाही लावली रे त्या लोकांनी. त्या क्लिपा मारल्या छोट्या छोट्या, असं केलंय. आता हे गॅजेट आपल्याला स्वच्छ करावं लागणार रोज, कारण आमचा फ्लॅट रस्त्याच्या समोरच आहे. खूप धूळ येते. मला रोज टेबल साफ करावा लागतो. हा टेबल, फ्रीज, बाहेरचे टेबल सगळं साफ करावं लागतं. आता हे काम वाढलं माझं. असं तर मग कसं वाटतंय बाळा वायफाय आलं? काय गचाळ काम नाही सगळं. गचाळ तर झालेलं आहे. अडचण याच्यावरती असं. आणि ती वायर कुठे जाते आता? ते खिडकी रोज कायम. हा, ती खिडकी आता एवढीच ओपन, म्हणजे एवढी क्लोज करावं लागणार. छोटस असं एवढी खुली राहणार. एवढी वायर घालायची तर मग बाथरूम मध्ये. अरे मी म्हणलेलं तर ते काय म्हणले, हे नाही येणार, रेंज नाही येणार. असं तर आहे. क्या करे. मग दादू तू किती खुश आहे बाळा वायफाय आलं? तू किती ना खुश आहे वायफाय आ गया? किती खुश आहे? वा रे खोकू नको, खास मत बेटा. 2 आठवड्यापूर्वी पैसे भरलेले, तर आज येऊन तो कनेक्शन जोडून गेलेला आहे. आणि दादू रोज 50 रुपयाचा एक्स्ट्रा रिचार्ज मारायचा, 1 GB याच्याकडे असून सुद्धा. असं तर हल्ला पाड. आता झोपायचं शिस्त 11च्या नंतर अजिबात झोप. आणि रात्रभर जागायला टाकू. दादू कसं होतं जेवण? तोंडातून शब्द नाही फुटत ना, एवढं गोड खाल्लेलं आहे तू. मना कसं होतं जेवण बाळा? दोघांना एवढी सुस्ती आलेली ना, तोंडातून शब्द नाही फुटत यांच्या. तुम समाधानी हो, इसी में मेरा समाधान है. ठीक आहे, जा आता काम कर, उठा. सायंकाळ झाली आहे आता आणि दुपारचा भरपूर स्वयंपाक शिल्लक आहे. त्याच्यामुळे मला आता स्वयंपाक करायची गरज नाहीये. तर या इथं भात पण भरपूर शिल्लक आहे आणि इथं छोलेची भाजी पण भरपूर शिल्लक आहे आणि गुलाबजामुन आहेत, याच्यामध्ये पुऱ्या आहेत. त्याच्यामुळे मला स्वयंपाकाला आराम आहे आता. तर मी आता देवासमोर दिवा लावून घेते, थोड्या वेळ श्रीरामचरितमानस पण वाचते. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. तुलश्री श्री सखी श्वेपा परणे पुण्यदे नमस्ते नारदे नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः.
बद्रुण समेत कुमार सपरानिन सहित महेशु पुनि पुनि बंदत गुरुचरण देत असीस मुनीसु। बन्नूच्या सर्व राजकुमार व राणे यांच्यासह राजा दशरथ गुरूंच्या चरणांनी वारंवार वंदन करीत होते आणि मुनीश्वर त्यांना आशीर्वाद देत होते। विनयकी तर माझं श्रीरामचरित मानस थोडंसं वाचून झालेलं आहे। तर फोंडेचे येथील फोंडेचे आल्यानंतर आम्ही जेवण करू। तर आता आपण व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।